गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून 7372 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी आली आहे। शहरात पावसाची विश्रांती जरी असली तरी दुपारनंतर नाशिकला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून सगळ्या यंत्रणांना अलर्ट राहण्याच्याही सूचना आहेत। मधली पूर परिस्थिती सध्याची लाईव्ह आपण बघतोय आणि त्या ठिकाणी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। आपण थेट जाऊयात अभिजितकडे। अभिजित, काय सांगतोय सध्याचा पुराचं इंडिकेटर? सध्या गोदावरी नदी आता पात्राबाहेर आलेली आहे आणि रामकुंड आणि सगळ्या गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला असला तरी आता त्या रामकुंडाच्या परिसरामधले जे रस्ते आहेत ये जा करण्यासाठी त्या रस्त्यावर आता गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी या ठिकाणी गुडघाभर पाणी बाजूच्या सगळ्या परिसरातल्या रस्त्यावर सध्या गोदावरीचं आलेलं आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामधली जी छोटी दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, ती पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढली गेलेली सध्या आपल्याला या ठिकाणी या दृश्यांमध्ये बघायला मिळतील। गंगापूर धरणातून 7300 क्युसेक वेगानं हे सगळं पाणी सध्या सोडलं जात आहे। त्यामुळे गोदावरी नदी कालपासून दुथडी भरून वाहते आणि गोदावरीचं पाणी जे आहे ते आता पात्राबाहेर आलेलं सध्या बघायला मिळेल। त्यामुळे माझ्या दुसऱ्या बाजूला या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर रामकुंडावर खरं तर दशक्रिया आणि अन्य धार्मिक विधी करण्याची मोठी परंपरा आहे, त्याला धार्मिक महत्त्व देखील आहे। मात्र हा सगळा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि त्यामुळे देशभरातून जे भाविक या ठिकाणी पूजाविधीसाठी येतात त्यांना अशा पद्धतीने रस्त्यावर हे सगळे पूजाविधी आता करण्याची वेळ सध्या आलेली आपल्याला बघायला मिळते। सध्या नाशिकमध्ये पावसाने जरी विश्रांती घेतलेली असली तरी देखील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होत असल्यामुळे गंगापूर धरण 86% जास्त भरलेलं आहे। परिणामी गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सद्यस्थितीमध्ये देखील केला जातोय। पावसाची सध्या विश्रांती असली तरी आज देखील घाटमाथा परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या परिसरातली जी दुकानं आहेत किंवा स्थानिक नागरिक आहेत त्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि जी छोटी छोटी दुकानं आहेत ती या ठिकाणाहून अन्यत्र हलवण्यात देखील आलेली आहेत आणि पाणी जर यापेक्षा अधिक वाढलं। अभिजित, आपण ही सगळी दृश्य बघतोय आणि यावरून कळून येत आहे की पुराची परिस्थिती सध्या नाशिकमध्ये आहे। अगदी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय, त्याचा फटका तिथल्या रहदारीलाच नाही तर व्यापाऱ्यांना सुद्धा बसलेला आहे। प्रत्येक क्षणोक्षणाची आपल्याकडून अशीच अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।